केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील आणि प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलियातही खवयांना हापूसची गोडी लागलेली आहे। पण याच कोकण हापूसवर आता गुजरातनं दावा केलेला आहे। वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी केलेली आहे। त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढलेली आहे। जगात कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे। कोकण हापूसला मानांकन मिळाल्यानंतर पहिल्यांदा शिवनेरी हापूस आंबा नावानं 2022 मध्ये भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रानं अर्ज केलेला असून त्यांच्याकडून कागदपत्र सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे। त्यानंतर 2023 मध्ये गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे। त्याबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी झाली। त्याला डॉक्टर विवेक भिडे यांनी कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष म्हणून कडाडून विरोध केला आहे। वलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे। त्याची तुम्ही देखील चिंता करू नका। आणि बडसाडचा येऊ दे आता कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही। हे जगानं सिद्ध केलेलं आहे। हे प्रयत्न अगोदर देखील झाले, परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे? दादर रेल्वे स्थानकाला बाबासाहेबांचं आता गुजरातचा बडसाड जर रत्नागिरीमध्ये आणून लावला असता तर आक्रमण आपण मान्य करू। जर चेतक घोळ्याची आई गुजरातची असू शकते तर मग हापूस आंबा का असू शकत नाही? मुंबई उद्या गुजरातचं राज्य झालेलं तुम्हाला दिसेल। त्याची ती सुरुवात आहे, हळूहळू फळावरून गडावर जाणं। आणि हे गड सुद्धा गुजरातच्याच वेळेस झालेले होते, महाराजांनी बांधलेले असंही म्हणतील। त्याला आता राजे आहेत, ते काही बोलू शकतात। सध्या सेवक कुठे आहेत? राजे आहेत। राजा बोले दल हले, राजांच्या मुखातून जे निघेल ते सत्य। त्यामुळे आपण असं म्हणू की गुजरातनी सर्व केलंय। या देशाला स्वातंत्र्य गुजरातने दिलंय, हा देशाला उभं गुजरातने केलं। सर्व गुजरातचंच वैभव आहे, त्यामुळे आपण जगतो आहोत असं म्हणायला हरकत नाही।